युवा आहेत यश मापगावकर, त्यांच्याही माध्यमातून आम्हाला खरं तर या स्पर्धेबद्दल मात्र नक्कीच शुभेच्छा पत्र आलेले आहेत। आणि आता मात्र पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील, जिथे या दोन्ही संघांची दादागिरी आपण मागच्या काही मॅचेस मध्ये पाहिली। मॅन इन फॉर्म मिस्टर वासिक शेख अलॉंग विथ मिस्टर महेश त्यांना तोंड देईल। खानो के खान सुलतान खान, पहिलाच बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला, मिळाले एक की मिळतील दोन, एक मिळाली ओव्हर थ्रोची मिळेल का तर नाही। धावसंख्येचा आलेख अकाउंट ओपन करत असताना आपण पाहताय बॅटिंग करणारी टीम पुणे श्रीतेज 11 टीम चरोली या टीमचं अकाउंट ओपन झालं। बॅटर गेट्स ऑफ द मार्क वसेक विथ जस्ट अ सिंगल, एक मिळणार, एक धावसंख्या पुढे जाईल। महेश आले स्ट्रायकिंग एंडवर, डावखुऱ्या हाताचे शैलीदार फलंदाज, डावखुऱ्या हाताचे आक्रमक फलंदाज सुलतान खान त्यांना मात्र थांबवण्यासाठी सज्ज आहे। मागच्या मॅच मध्ये अप्रतिम त्याचं बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहिलं। उल्हासनगरचे हे खेळाडू स्विंग के सुलतान, यावेळेला आडव्या पट्ट्यानं बॉलला सजवलंय, ऑन साइडला अंतर्वर्तुळामध्ये बॉल अडला गेलाय। ऋतिक होते, ऋतिकनं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, सुलतान खाननं सुरुवात चांगली करून दिली आहे। भिवंडी प्रीमियर लीगचं फर्स्ट एडिशन आपण पाहिलं, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना नामांकन ते मिळालं। 10PL सारखी स्पर्धा अक्षरशः 2017-18 मध्ये त्यानं गाजवली। डिंगडॉंग पुणे किंबहुना अशा अनेक वेगवेगळ्या खरं तर मी म्हणेन संघाचं त्याने प्रतिनिधित्व व्यावसायिक संघाकडून केला असा एक प्रोफेशनल खेळाडू सुलतान खान। पुढे टाकला बॉल, बॉटम हँडचा वापर करत असताना आपण जर का पाहिलं तर इथे नक्कीच फटका सजवलाय, एकच मिळणार, एक न रणसंख्या पुढे जाईल। आमचे गुणलेखक सोहेल आम्हाला अपडेट करतात धावसंख्या झाली आहे ती इन मीन 3। आतापर्यंत चेंडू झाले 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील। व्यावसायिक अनेक खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळाले, अनेक स्टार खेळाडू। पावसानं मात्र त्याची हजेरी दाखवली, त्याच्यानंतर मात्र लख प्रकाश पडताना आपल्याला पाहायला मिळालाय। बेस्ट व्हर्जन ऑफ इंडियन टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आपण पाहताय। यावेळेला अप्रतिम फटका, ताकद आहे त्या ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग आहे त्या टायमिंगचं प्रदर्शन। नाव आहे महेश आणि महेशच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार। बॅटिंग करणारी टीम श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमसाठी आउटस्टँडिंग ऑफ ड्राइव्ह अँड द फर्स्ट 6 ऑफ द इनिंग, सुपर बॅटिंग। ही धोक्याची सूचना, ही धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते। इट्स अ फ्लाय हाय इन द स्काय, इट वॉज अ ब्युटी, इट वॉज अ ग्लोरी, इट वॉज अ ग्लॅमर ऑफ रबर बॉल क्रिकेट। यावेळेला लाईन बदलली आहे, सुलतान खान स्विंग के सुलतान, स्विंग एंड मिस, परंतु एक मिळणार। बायचा इशारा पंच गुरुनाथ पाटील सरांचा, उदय तांडेल सर, गुरुनाथ पाटील सर सारसुले गावाला बिलोंग करतायत, शशी साटम सर त्यांना मात्र जॉईन मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं। 3 पंच, 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टोलरन्स, 0 ऑब्जेक्शन, 0 एरर। संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे। आमचे क्रिक लाईव्हचे संपूर्ण टेक्निकल टीम याही वेळेला खरं तर रेंजमध्ये नव्हता चेंडू, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत आहेत। पंच उशिरा नका होईना, परंतु इकडे मात्र नक्कीच पाहिलंय, रिव्ह्यू घेतलाय, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केलाय। पाहूया आपण शशी साटम सरांच्या खरं तर नजरेमध्ये काय टिपलं जातंय, काय आपल्याला पाहायला मिळेल। चेंडू किती टर्न झालाय, चेंडू किती डेव्हिएट झालाय, बॉल वाईड लाईन मध्ये आहे की वाईड लाईनच्या आतमध्ये आहे, डिसिजन प्रलंबित आहे। इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल आणि इट्स अ ओव्हर। चला आता टीम मीटिंग नको, या संपूर्ण स्पर्धेची एक जबरदस्त मी म्हणेन जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली ते धीरज भोईर, स्वतः एक क्रिकेटचे मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे मिस्टर 360 खेळाडू, परंतु ॲज अ प्लेयर म्हणून त्यांच्या कल्पक बुद्धीमध्ये एक चांगली संकल्पना आम्हाला पाहायला मिळाली। पहिल्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं तर 2 आयकॉन 1 टीम अशी कॉन्सेप्ट, कालच्या दिवसामध्ये म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये आपण 2 गाव 1 टीम अशी कॉन्सेप्ट आपण पाहिली। आज जर का आपण पाहिलं तर संपूर्ण जगभरामध्ये जे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळतात ते खेळाडू रबर बॉलच्या खेळामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळालेत आणि अशा सर्व खेळाडूंना आज आपण इन्व्हाइट केलंय। मग अशा आपण केतन म्हात्रेला सुद्धा पाहिलं, अव्वल दर्जाचा खरं तर महाराष्ट्राचा बायकर मॅन। या स्पर्धेमध्ये आपण पवन केनेला सुद्धा आपण पाहताय।
या मॅच मध्ये खर तर अनेक रणधुरंदर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अनेक स्पर्धा ज्यानं भारतभर अक्षरशः गाजवल्या अशा सर्व खेळाडूंना आपण आज इन्व्हाइट केलं. त्याच्यामध्ये सुप्रीमो चषक असेल, TNPLच्या काही स्पर्धा असतील, शक्ती चषकाची स्पर्धा असेल, रतनबुवा सारखी स्पर्धा असेल, नवी मुंबई प्रीमियर लीग सारखी कॉन्सेप्ट असेल, तिथे ऑल इंडिया खेळाडू खेळ करतात. अशा अनेक वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये खेळ करणारे हे खेळाडू आज आपण त्यांना इन्व्हाइट केलं. यावेळेला आकुडत्या पद्धतीचा चेंडू होता. चेंडू अंगाचा वेध घेतोय, पंचांचा इशारा आलाय. इट्स अगेन लेग बाय, 1 रन ॲडेड इनटू द एक्स्ट्राज, अनदर रन ॲडेड इनटू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 11. 11 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आक्रमण होईल का? या मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल? पहिल्या इनिंगच्या अखेरीस किती धावा येतील? टार्गेट किती सेट होईल? संपूर्ण सामन्याचं चित्र कसं राहील? आज वासिक शेख आणि महेश या दोन फलंदाजांचा आकडा सर्वांचं लक्ष असणार या दोन्ही फलंदाजांकडे. याही वेळेला पुन्हा एकदा मागच्याच चेंडूची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेला मात्र बॉल अगदी डिक्लेअर झोनकडे गेलाय. एकच मिळणार आहे. खुला गटामधील अनेक खेळाडू आज स्टार खेळाडू त्यांचा खेळ आपण आज एन्जॉय करतोय. बेस्ट ऑफ नवी मुंबई, बेस्ट ऑफ मुंबई, बेस्ट ऑफ पनवेल, बेस्ट ऑफ रायगड, बेस्ट ऑफ पालघर, बेस्ट ऑफ पुणे, बेस्ट ऑफ एंटायर महाराष्ट्र अँड इंडिया एज वेल. अराउंड द विकेट मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज झाला नाहीये. बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नरमध्ये. सुहास पवार आहेत फिल्डर तिकडे. बॉलला मात्र लगेच त्यानं फेकलं. एकच मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस अंतिमच्या टप्प्यामध्ये. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेतची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह राहिली. अनिकेतनं मागच्या मॅचमध्ये अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळले होते. मागच्या मॅचमध्ये अनिकेतला थोडी पावसाची साथ मिळाली होती. जिथे पाण्याचा हलकं डबके, पाणी जिथे क्रीजवर थांबलंय तिथे तो बॉल रिलीज करत होता. आता विकेट थोडी सपाट आहे, परंतु फलंदाज थोडे स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु षटकार चौकार येतील. अजून भरास खेळ बाकी आहे. 5 षटकांचा सामना, 1.5 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 13. प्रत्येक चेंडू गणिक सुलतान खान स्वतः गोलंदाजाकडे जात आहेत. त्यांना कान मंत्र देत आहेत. मॅच फार महत्वाची, आम्हाला जिंकायचे आहे. ह्या इरिशेनं आज खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथेही इनसाइड आउट हा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा एज लागलाय. शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. ती षटक क्रमांक 2च्या अखेरीस एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त बिनबाद 7च्या सरासरीनं 14 या आकड्यावर. सरासरी फार कमी आहे. इथून पुढे आक्रमण करावं लागेल. थोडंसं ॲक्सेलरेशन तुम्हाला करावं लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील. जो उत्कृष्ट खेळ करेल त्याला उत्कृष्ट बक्षीस सुद्धा भेटतील. उत्कृष्ट बक्षीस काय काय आहेत? अनेक ट्रॉफीज आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक ब्रँडेड कॅप आहे. मॅन ऑफ द मॅच साठी एक ब्रँडेड जर्सी आहे. एक आकर्षक ट्रॉफी. इतकंच नव्हे तर रसिक प्रेक्षकांना सुद्धा जर का झेल टिपला आयवा कॅच त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइस 300 रुपये असणार आहेत. आणि त्याचबरोबर लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल जिंकण्याची संधी असणार आहे. प्रत्येकासाठी जेवण 3 दिवस आज आपण त्या जेवणाचा आस्वाद घेतला. मयूर म्हात्रे दादांचा आम्ही मनापासून आभार कौतुक करू. ज्यांचं विशेष योगदान, काकांवर असलेले त्यांचं प्रेम, आज त्यांची समर्पकता आम्हाला पाहायला मिळाली. त्यांचं प्रेम, त्यांची माया आज आम्हाला पाहायला मिळाली. आणि मायानं सर्वांना जवळ घेणारे हे व्यासपीठ आहे धारावीचं. धारावी क्रिकेटनं आम्हालाही भरपूर काही दिलं. आम्ही जरूर याही गोष्टीचा उल्लेख करू. समालोचन क्षेत्रामध्ये अडखळत असताना सुद्धा मात्र धारावी या परिसरानं, इस्पेशली धीरज भोईरनं, त्याच्यामध्ये आम्ही सचिन नाईक यांचा उल्लेख करू. धारावी ग्रामस्थ मंडळ अनेक स्पर्धा होत असतात, तेव्हा मात्र नक्कीच आमच्या आवाजाला त्यांनी संधी दिली. हो, इथेही पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला बॉल स्विंग झालाय. पाहूया पंच काय अपडेट करतील. पंचांनी आम्हाला अपडेट केले. इट्स अ बाय 1 रन कन्सिडर्ड इन द एक्स्ट्राज. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल 15 या आकड्यावर, 16 या आकड्यावर, 16. क्रिकेटचा हा खेळ आपण एन्जॉय करतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना एक उंचकुरा बांधा जबरदस्त किरण पोलाट सारखी त्याची शरीरयष्टी, धष्टपुष्ट असा खेळाडू. बॉल जर का रेंजमध्ये आले तर षटकार चौकार ठोकू शकतो. क्रिकेटचा मनमुराद आनंद मात्र रसिक प्रेक्षकांना मिळेल. कधी फटके चौकारांचे, कधी उंच षटकारांचे, कधी विकेटची जादू, असे क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑफ अ गुडलँड स्पॉटवरनं बॉलला टर्न केलंय. इथेही मात्र ही 1 धाव मिळणार. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय. कधी बॅटची गगन भरारी, कधी बॉलचा भन्नाट वेग, तर कधी क्षेत्ररक्षकांचा थरार
असा हा क्रिकेटचा खेळ रंगतदार आपण एन्जॉय करतोय. कधी अपील, कधी DRS, जिथे नेहमी होतात प्रिडिक्शन्स फेल, असा हा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. इथे सुद्धा आउट स्विंगिंग आणि आउटस्टँडिंग बॉलिंग, बोटांवरची जादू सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कधी खेळाडूंचा संवाद, त्यांचा छानसा ताळमेळ, असा क्रिकेट, कधी आनंद तर कधी थोडं दुःख, असा संगमी भावनांचा हा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ रबर बॉल क्रिकेट, पावसाळी मान्सून क्रिकेट. वारंवार फेकले गेलेले हे आउट स्विंगिंग बॉलला टर्न दिलंय. पुन्हा एकदा चौथा बॉल, अगदी आपण पाहताय की बॅट्समनला पूर्णपणे इथे बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू डेव्हिएट होत आहेत, चेंडू टर्न होत आहेत आणि टर्न होणारे हे विकेट आहे. इथे धावा आता मात्र थांबलेल्या आहेत. पूर्णपणे 18 धावा धावफलकावर. गोलंदाजी ही एक तंत्र आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मधलं कौशल्य पुन्हा एकदा दाखवत असताना गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये एक सन ऑफ अ सॉइल करण पाडेल. मग अशी तानाजी काकांनी सुद्धा यांचा उल्लेख केला. अराउंड द विकेट पुढे गेले. पुढे जाऊन मात्र अग्रेशन न खेळायचं होतं. मागचे 4 चेंडू आणि क्रिकेटचं गेम ऑफ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, मनोवैज्ञानिक दबाव. असं म्हटलं जातं की जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, आणि जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर जाल. हे साधं सोपं इथिक्स आहे. हे या क्रिकेटचं हे समीकरण आहे. हे या क्रिकेटचं जिथे चुकलं ते खरं तर मागचे 4 चेंडू, 1 डॉट आणि 2 सिंगल्स आणि अंडर प्रेशर बॅट करत असताना वासिक शेख खरं तर आपण ॲग्रेशननं थोडा पुढे गेला. पुढे जाऊन बॉलला लॉफ्ट करायचं होतं. टायमिंग चुकलं. बॉल स्टिकर एंडला लागला आणि तिथे सॉफ्ट डिसमिसल झालाय. फलंदाज क्रमांक 3, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा खरं तर मी म्हणेन अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव आहे रोहित घरत. श्री तेज 11 टीम पुणे या टीम कडनं शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी अप्रतिम हाताळतोय. 104 ग्रामचा हा चेंडू. खरं तर चेंडू रबर बॉल वळवण्याची क्षमता. गोलंदाजी म्हणजे हातात चेंडू पकडणं आणि सरळ फेकून देणं असं नाहीये. गोलंदाजी म्हणजे तंत्र, गोलंदाजी म्हणजे कौशल्य, गोलंदाजी म्हणजे तुमचा संयम, फलंदाजाचा स्टान्स ओळखण्याची तुमची क्षमता. हे अँटिसिपेशन स्किल खेळामध्ये तुमच्याकडे असणं, खेळाला रीड करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. या वेळेला पहिल्याच बॉलवर चपराक चेंडूवर टपली मारावी, असा टपली मारून फटका सजवलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये क्रिक लाईव्हच्या कॅमेरामॅननं कसं चित्र टिपलंय. काय रिफ्लेक्स दाखवलाय. बॉडीची फ्लेक्झिबिलिटी, स्नायूंची लवचिकता, ज्याला आपण म्हणतो लहान बाल, आपण म्हणतो ना की लहान बाल अगदी त्या बेडवर वेडं वाकडं रुळत असतं, अगदी तसंच काहीशी ही लवचिकता. पहिल्याच बॉलवर चेंडू आणि चेंडूवरची नजर ठेवली. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये मी म्हणेन उशिरानं आलाय. 3 षटकांचा खेळ झालाय. 8 रन्स पर ओव्हर म्हणजेच 8 या सरासरीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये. ती बॅटिंग करणारी टीम पुणे पहिल्यांदा थोडं स्ट्रगल केलं. महेश 6 चेंडू 8 या आकड्यावर खेळतोय आणि रोहित पहिल्या चेंडूवर षटकारानं सुरुवात करून दिली. जवळजवळ 500+ त्याचा स्ट्राईक रेट आहे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1/24. गोलंदाज कोणता येईल या मॅच मध्ये, या षटकामध्ये, षटक क्रमांक 4 मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल. पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये सुलतान खाननं धावा दिल्या फक्त 10. दुसरं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये धावा आल्या अनिकेतनं फक्त 4. आणि असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम, आणि ज्या खेळाडूकडे मोमेंटम आहे, ज्या खेळाडूकडे कॉन्फिडन्स आहे, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2, अर्थातच त्याचं वैयक्तिक 2 आणि सांघिक 4. पहिला बॉल फुल करायचं होतं. टायमिंग थोडं फसले. बॉल गेला बॅकवर्ड रिजन मध्ये. 1 मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण मागच्या एका चेंडूवर ज्याच्या बॅटमधनं षटकार आलाय त्याच्याकडे सुद्धा मागच्या मॅचचा फॉर्म आहे, त्याच्याकडे मागच्या मॅचचा रिदम आहे, त्याच्याकडे मागच्या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स दिलाय त्याचा सी फॉर क्रिकेटचा तो सी कॉन्फिडन्स सुद्धा आहे. या मॅच मध्ये त्याचा तो कॉन्फिडन्स झलकेल का, आणि तो पुन्हा एकदा मागच्या मॅचची पुनरावृत्ती, त्या परफॉर्मन्सची पुनरावृत्ती देईल का, हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे.
इथे रिहर्सल नाहीये, तुम्हाला वास्तविक खेळ करावा लागेल, प्रेझेंट करावा लागेल आणि परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे तो बॅट्समन मिस्टर रोहित खरात फ्रॉम टीम श्रीतेज पुणे. वाव, गुडलेन स्पॉट वरनं बॉलला टर्न केलंय. नाव आहे अनिकेत. अनिकेतनं इम्प्रेस केलंय. अनिकेत आणि त्याची बोटांवरची जादू. हाताची 5 बोटं, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा आणि त्यांचा बरोबर वापर केलाय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. इथेही पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. ॲक्युरेट बॉलिंग. काय कंट्रोल आहे, काय नियंत्रण आहे. इथेही क्रिकेटचा सी इम्पॉर्टंट आहे. सी फॉर कंट्रोल, सी फॉर क्रिकेट. प्रॉपर रनअप, त्याच्यानंतर त्याची योग्य रिलीज ऑफ पॉइंट, अचूक टप्पा, लाईन, लेन, दिशा, फ्रंट फूट लँडिंग जर का आपण बघितली. फलंदाजाचा जो फॉर्म आहे त्याला चॅलेंज करणारी गोलंदाजी अगदी प्रशंसाजनक आहे. याच्यासाठी टाळ्या वाजायला हव्यात. अनिकेतची गोलंदाजी आतापर्यंत इम्प्रेसिव्ह खेळ. बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. सुहास आहेत फिल्डर. बॉलला जज करतील, उचलतील, फेकून देतील. दॅट इज जस्ट अ सिंगल. पूर्णपणे अटेन्शन ग्रॅब करणारी गोलंदाजी. आता म्हणत असतील की षटकार येऊ दे. महेशच्या बॅटमन आता संयम नव्हे, आक्रमण करण्याची वेळ आली आहे. नाव द सिच्युएशन इज डू नॉट लुक ॲट द बॉलर, जस्ट लुक ॲट द बॉल अँड जस्ट फ्लेक इट. ओ, याही वेळेला बॅट अँड पॅटच्या मध्ये एक धाव मिळणार नाहीये. सुलतान आहेत अंतर्वर्तुळामध्ये, एक मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे मी म्हणेन पूर्णपणे या मॅच मध्ये लक्ष केंद्रित करून मात्र नक्कीच MUCC ओडिसा संघ पाहत होते, त्याच खेळाडूने चांगला खेळ साकारलाय. शेवटच्या बॉलवर आक्रमण झालंय. पुलचा फटका, बॉल फरार येईल. शेवटच्या बॉलवर हा षटकारानं पुन्हा एकदा धावफल करायला ऍक्सेलरेट केलंय. धावा पोहोचल्या त्या तब्बल 32 या आकड्यावर. 32 रन स्कोर बोर्ड पे. चला आपण पहिल्या दिवसामध्ये फायनलमध्ये क्वालिफाय होणारा संघ 2 आयकॉन, जिथे केतन म्हात्रे आयकॉन होते, त्या टीमचे कॅप्टन म्हणजेच अनंत स्मृती, टीम धारावे टीमचे कॅप्टन रफ्तार के सौदागर विकी, आपण लवकर या. आणि कालच्या दिवसामध्ये 2 गाव 1 मिळून जो संघ आपण पाहिला, अर्थातच टीम बामण डोंगरी आणि धारावे या टीमचे कॅप्टन मिस्टर भावेश नाईक. आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये लगेच या. वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही करणार आहोत टॉस. त्याच्यानंतर खरं तर ग्रामीण पोलमधनं फायनल मेगा फायनलचा सामना. फर्स्ट प्राइज कॅश प्राइज 40,000, सेकंड प्राइज कॅश प्राइज 20,000 अँड अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. करंडक मानाचा, करंडक सन्मानाचा, करंडक अभिमानाचा. आणि जो बेस्ट देईल त्यांना डिफायनिंग बेस्ट मोमेंट सेलिब्रेट सुद्धा करता येतील. असा क्रिकेटचा खेळ. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ ग्रामीण पोलमधला चॅम्पियन बनेल, त्याची आतुरता आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आपण बघितलं तर दोन्ही टीम्समध्ये धारावेचेच शिल्लेदार आपल्याला पाहायला मिळतील. परंतु कशा पद्धतीनं संघाची विभागणी होईल, संघाची बांधणी होईल, कोणते खेळाडू कोणत्या संघामध्ये खेळ करतील, त्यांची प्लेइंग 11 कशी असेल, याचं उत्तर काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. पवन केने आलेत. A1 पवन पहिल्याच बॉलवर पोल केला बॉल. फिल्डर तिकडे नाहीयेत. पंचांनी आम्हाला अपडेट केलं की हा असणारे चौकार. समोर स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर बॉल अदललाय. 4 मिळाल्या. 4 रन संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावा आता कशाही येऊ द्या, धावा कशाही येऊ द्या. पुणे संघ म्हणत असेल की धावा यायला पाहिजेत. 5 षटका आहेत, किमान 60-65 धावा आल्या पाहिजेत. 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल, परंतु तितका त्या धावसंख्या होतील का? एकूण धावसंख्या 36. यावेळेला लाईन आपण पाहूया. टप्पा जर का बघितला गेला तर मात्र टप्पा पडल्यानंतर, बॉल पडल्यानंतर मात्र टप्पा जो गेलाय त्याच्यासाठी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग कट करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू घेतलेला आपल्याला पाहायला मिळालाय.
याही वेळेला मात्र थोडेसे चाच पडले. शेवटच्या टप्प्यामध्ये आक्रमण हवं होतं. एक धाव मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 37 वर. मॅच मध्ये खरतर इम्पॅक्ट टाकायचा आहे, मॅच मध्ये षटकार ठोकावे लागतील. डावखुऱ्या त्याचे फलंदाज महेश यांची बॅट आतापर्यंत मात्र नक्कीच 9 चेंडू 15 धावा. लघुत्तम धावसंख्या त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहतो इथे चकवलंय, परंतु लाईन आपली आपण जर का पाहिली तर मात्र नक्कीच पंच वाईट डिक्लेअर करतायत. लाईन मिस करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल. पवन केने आपण पाहता मागच्या मॅच मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये थोडस दडपण होतं. इथे मात्र चांगला कनेक्ट केलाय बॉल. या मॅच मध्ये खरतर अखेरीस ज्या षटकाराची गरज होती, पाहूया पंच आम्हाला काय अपडेट करतायत. अक्रॉस द लाईन आले. अक्रॉस द लाईन येऊन बॉलला मिडल केलंय आणि पंचांचा निर्णय आणि तो निर्णय मात्र त्या निर्णयाची आम्हाला अपेक्षा असणार आहे. फटका तर चांगला होता. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. सचिन मुंडे स्वतः हे ओनर आहेत क्रिक लाईव्हचे, काय आम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव मिळणार आहे. जस्ट अ सिंगल. स्वतःच्या टेक्निकसाठी आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू आज मात्र संपूर्णपणे गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला आहे. सुलतान खान, अनिकेत असतील, करण पाटील असतील, पवन केने शेवटचं षटक, शेवटचे अंतिमचे 2 चेंडू, 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले. तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. लोअर फुलटॉस बॉल पीक केलाय. मिडल केल्यानंतर सुद्धा एकच मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि प्रयत्नामध्ये इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या 41. क्रिकेटचं स्टँडर्ड, क्रिकेटचा दर्जा, स्पर्धा फार महत्त्वाची आहे. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची सर्वांना अपेक्षा होती आणि अखेरीस लॉन्च झाल्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाली. शेवटचा बॉल 41 धावा. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025 युवा नेता समाजसेवक श्री सूरज अनंत म्हात्रे ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचं आयोजन. शेवट गोड झालाय का? तर हो, शेवट गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला अखेरी शेवटच्या बॉलवर मिळवलेला हा षटकार. या षटकारानं इनिंगची समाप्ती होईल. लोअर फुलटॉस बॉल पिक मिडल केलाय. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहायला मिळाला. अगदी या वेळेला या 6 रणसंख्या 47 वर पोहोचली आणि 48 धावांचं एक चांगलं टार्गेट इथे मात्र सेट झालंय. 5 षटकं आणि 48 धावा असं एक इक्वेशन आणि या इक्वेशनचा तालेबंद आणि फलंदाजांची रणनीती, त्यांची प्लॅनिंग कशा पद्धतीने राहील आणि संपूर्ण महाराष्ट्र, भारत, त्याचबरोबर जर का बघितलं गेलं तर शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सुद्धा आपल्या मराठी भाषेला सर्वप्रथम नमन करणारे असे मराठी भाषेचे समृद्ध समालोचक, म्हणूनच त्यांचा आम्हाला आदर आहे. अर्थातच चंद्रकांत शेट्टे सर यांचा आवाज पुण्याच्या मायक्रोफोनवर आपल्याला पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस विथ क्रिक लाईव्ह. चला, फायनलच्या दोन्ही टीम, एका बाजूला धारावे आणि दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी धारावे, बरोबर ना? कर्णधाराला टेन्शन आलं असतील कोणती टीम कोणते प्लेयर या टीम मध्ये पाठवू आणि कोणते प्लेयर या टीम मध्ये पाठवू. गावकऱ्यांना सुद्धा टेन्शन येईल, पाठिंबा कोणत्या टीमला द्यायचा. आणि हे काही फक्त इकडेच नाहीये, महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा फायनलला धारावे असते. मला वाटतं समर्थक सुद्धा थोडेसे इकडे थोडेसे तिकडे जायला पाहिजेत. चला, टॉस केला जातोय. विकी भोईर विरुद्ध भावेश नाईक. चला, यानंतरच्या बामणडोंगरी धारावे आणि एका बाजूला धारावे, अनंत स्मृती धारावे आणि दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी आणि धारावे. महत्वाची मॅच असणार आहे आणि योगायोग पहा, विकी भोईर तिन्ही फॉर्मॅट मध्ये फायनलला गेलेला आहे.
चला मॅच संपलेली नाही आहे. पहिला डाव झालाय, दुसरा डाव मात्र या ठिकाणी बाकी आहे आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाठवायची आहे. चला श्रीतेज 11 चरोली पुणे. चला सेमीफायनलची मॅच ही फायनल मॅच आहे आणि ही 3 ओव्हरची फायनल मॅच असेल याची नोंद घ्यायची आपण. चला मॅच सुरू होईल त्या अगोदर आपण करूया ग्रामीणच्या पोलमधून पुढे गेलेले हे दोन संघ. अर्थातच दोन्ही प्लेइंग 11 आपण डिव्हिजन पाहणार आहोत. एका बाजूला जीवदानी बामणडोंगरे आणि दारावे असा संयुक्त संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत अनंत स्मृती दारावे असं संघ. पाहूया कोणकोणते असणारे प्लेइंग 11. भोयेदादांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय नाणेफेकीचा कौल. हेड इज द कॉल बाय भावेश अँड टेल इट इज टॉस जिंकलात. विकी, व्हॉट इज द डिसिजन? बॉलिंग करू. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही खेळाडूंना. खरं तर एकाच टीम मधून ज्यांना आपण गेली कित्येक वर्ष खेळताना पाहत आलोय, आज ते पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. मॅचला आपण एन्जॉय करत राहा. आपण पाहताय SN ग्रुप दारावे आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025. हा चला पहिल्यांदा आम्हाला सांगा तुम्ही दोघे कोणत्या कोणत्या टीम मध्ये आहेत? हा तर 2 गावमध्ये 22 नाईक खेळणार आहेत. 1 गाव 2 आयकॉन मध्ये विकी फोर खेळणार आहेत आणि फायनल आहे ना आता. चला खूप चांगला वातावरण या ठिकाणी क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसं सोपं वाटतंय परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जर सुरुवातीला काही विकेट आल्या तर दबाव येऊ शकतो नितीशजी आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. दिनू कांबळे ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. SN ग्रुप दारावे आयोजित असणारी स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिम टप्पा आता आलेला आहे कारण यानंतर फक्त 2 फायनल उरलेले आहेत. धनंजय भिंताडे पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 30 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ऋतिक पाटील आणि दिनू कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धनंजय भिंताडे पहिला बॉल समोर खेळण्याचा दिशेने प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला. एक धाव तर घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत महेश आणि एकाच धावेवर समाधान मात्र त्या ठिकाणी मानावं लागेल. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर 1 धाव आली आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकणारा अंतिम फेरीत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पुण्याचा श्रीतेज 11 चरोली पुणे सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय MSCC ओरिसा अंजू अन्वी मॅम आणि रिकेन मोंती साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यातील सुरू असणारी मॅच 2 बलाढ्य संघ मालकांमधील देखील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना आहे नवी मुंबईच्या धारावी गावात. यावेळेला फटका समोरच्या दिशेने लांब लचक मारलाय. दिनू यांची हीच खासियत आहे, टायमिंग लाजबाब असतं आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे 6 धावा, सिक्सर. दिनू कांबळे टायमिंग लाजबाब आणि सिक्सर आलाय. 7 धावा धाव फलकावर आहे. वेगात बॉल टाकला. यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवताना पाहायला मिळाले आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे बॉलच्या हाईटसाठी आणि पंचांनी केली आहे.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातो. धावसंख्या 8 वर आहे. पुन्हा एकदा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धनंजय भिंताडे. पुन्हा एकदा धारावी संघाचे दोन्ही संघांचे खेळाडू दोन्ही कॅप्टनशी संपर्क साधायचा आहे. ओसळी होती या स्ट्रोकला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते 48 चा पाठलाग करायचा. पहिली ओव्हर आहे. घेऊन आले ते धनंजय भिंताडे. अजूनही 27 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. विकेट घ्यावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. धनंजय यांचा प्रयत्न तो सुरू आहे. वेगवान बॉल पाहायला मिळाला. पुल करायचा होता परंतु टायमिंग पोझिशन प्रॉपर नाही बनवता आली आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. पहिली ओव्हर सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 48 धावांचा करायचा आहे पाठलाग. नवी मुंबईमध्ये धारावे गावात आपण आहोत आणि आजच्या दिवसातील अंतिम टप्पा आता आलाय कारण यानंतर केवळ 2 फायनल बाकी आहेत. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धनंजय. वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा आणि तिकडे महेश नांदगुडे आलेत आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. विकेट पडली पहिली. पहिली विकेट आली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना विकेट तर येताना पाहायला मिळाले. विकेट आल्या तर टीम मॅच मध्ये येऊ शकते. त्याच्यासाठीचे प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. 48चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बिलाल दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दिनू यांची साथ देण्यासाठी धनंजय यांना मिळालेले यश. मेहनती गोलंदाज आहेत. कटर्स खूप चांगल्या पद्धतीने वापरतात. प्रभावी मारा असतो कटर्सचा. धनंजय यानंतर फायनलसाठी ग्रामीणची जी फायनल आहे त्यासाठी दोन्ही टीमने रेडी राहायचंय. लगेच मैदानात दाखल व्हायचंय. 3 ओव्हरची मॅच असेल.
यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय आणि वाईट बॉल घोषित केला जातोय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर राहिला, वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 11 जाईल. 48चा पाठलाग करायचा आहे. दबाव निर्माण करायचा असेल तर डॉट बॉल टाकावे लागतील आणि विकेट घ्याव्या लागतील. एक विकेट माघारी परतली आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडीशी उसळी पाहायला मिळते. वाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातो. इकडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12. चला यस, तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केली आहे. नो बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी मनोज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला. एक चान्स घेतला. विकेटही महत्वाचे आहेत. आणि इकडे पहिली ओव्हर संपल्यानंतर 12 धावा धावफलकावर आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 24 बॉल बाकी आहेत आणि 36 धावांची आवश्यकता. 24 बॉलमध्ये 36. चला धारावी संघ, आपण दोन्ही स्क्वॉड, दोन्ही प्लेइंग 11 आपण सज्ज ठेवा आणि धारावीचे खेळाडू आपण व्यासपीठाकडे जमा व्हायचे आम्ही सूचना देतोय. धारावे क्रिकेट अर्थातच मच्छिंद्र स्मृती धारावीचे 30+ खेळाडू असतील, काही अंडर 19 अंडर 22 खेळाडू असतील, काही 40+ अराउंडचे जरी खेळाडू असतील तरी तुम्ही व्यासपीठाकडे जमावा. इथून पुढे मात्र 2 संघांमध्ये त्या खेळाडूंची विभागणी होणार आहे, त्याच्यासाठी प्लेइंग 11 बनवायचे. सो मेक इट लिटिल फास्ट. यानंतर काही क्षणामध्येच आपण खरंतर खुल्या गटामधील मेगा फायनलचा सामना सुद्धा आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामुळे धारावे संघ, तुमचे सर्व खेळाडू या व्यासपीठाजवळ आपण जमा व्हायचे प्लीज. वाशिक, पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा, त्याला समोरच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. षटकार दिनू कांबळे. या षटकाराची धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉलचा खेळ बाकी आणि 30 धावांची आवश्यकता. वाशिक शेख, याही वेळेला उसळी होती, त्याच्यावर प्रहार केलाय. एफर्ट चांगले होते परंतु बॉल नाही थांबलाय, तो षटकाराच्या बाहेरच गेलाय. सिक्सर दिनू लय मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. लगातारच्या 2 षटकाराने मॅच मध्ये आपल्या टीमला घेऊन आलेत. 22 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता अजूनही आहे. दिनू कांबळे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वाशिक शेख, दिनू कांबळे यांच्यासाठी रबर बॉल स्पेशलिस्ट. काल अंडाराम क्रिकेटची स्पर्धा देखील कांजूर मारला. दिनू कांबळे खूप चांगले खेळले. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईटसाठी. योग्य बॉल आहे. वाशिक शेख, ओ वेगात बॉल टाकलाय. अप्रतिम, लाजबाब. याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. उंच पुरे गोलंदाज वाशिक शेख. बॉलला बाउन्स दिला, थोडंसं कट केलं. दिनू सारख्या फलंदाजाला बॅक टू बॅक 2 बॉल रोखलाय. 20 बॉलमध्ये 24 अजूनही पाहिजेत.
आत्मविश्वास वाढतो तुमचा ज्यावेळेला अशा प्रकारचे काही चेंडू पडतात. वासिक खोलव्या टप्प्याचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने उडवलेला हा फटका आणि आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. दिनूचं टायमिंग होतं यावेळेला सिक्सर. 19 बॉलमध्ये 18. बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काही डॉट बॉल आले परंतु पुन्हा एकदा दिल्लीच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळाला. षटकार लगावलेत त्यांनी. आतापर्यंत 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. उसळी होती त्याला हुक केलं परंतु एका धावासाठीच बुक केलंय आणि 18 चेंडूमध्ये आता 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रोहित यादव पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे युवा फिरकीपटूने. 18 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. एका बाजूला दिनू आहेत एका बाजूला जर पाहिलं तर बिलाल आहेत. एक विकेट माघारी परतली आहे. 18 बॉलमध्ये 17 करायचे. पहिल्या 2 ओव्हरला 31 झालेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल पाहायला मिळालाय. पंच आमच्याकडे वळतायत कळवतात वाईट बॉल आहे. हा बॉल चांगला फिरवलाय. पाठीमागे हटून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल फिरलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे 17 बॉलमध्ये 16 अजूनही पाहिजेत. चांगला चेंडूला वळण सकाळी पाहिलं अगदी राहुल जोगाड्यापासून आम्ही सकाळच्या सत्रापासून पाहतोय. बॉलर फकीरा असतील जतन असतील रोहित असतील चांगले बॉल फिरवले. हाही बॉल फिरला जरूर होता परंतु फिरलेला बॉल मैदानाच्या बाहेर फिरवलाय बिलालने. षटकार खेळलाय आणि आता फक्त 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चला दोन्ही धारावीकर सज्ज व्हा. यावेळेला समोरच्या दिशेने वा बिलाल वा. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळत आहे. आता विजयाच्या उंबरठ्यावरती टीम येऊन ठेपलेली आहे. षटकार तर आलाय. या षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. रोहित यादव यावेळेला स्क्वेअर लेग आणि या मॅचला जिंकलं या षटकारानेशी. मॅच फिनिश करताना पाहायला मिळतात बिलाल दिनू दोघांनी चांगली कामगिरी केली. मॅच जिंकत असताना एमएससीसी ओरिसा फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनिकेत मत्ते आपण या. कारण 2 ओव्हरला 12 रन दिलेले आहेत. दोन ओव्हरला 11 रन दिलेले आहेत. अनिकेत मत्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण यायचं. अप्रतिम गोलंदाजी. आता फायनल खऱ्या अर्थाने धारावी विरुद्ध धारावी अशी सुद्धा आहे.